पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे। शेकापच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त ही रॅली निघालेली आहे। जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रॅली निघाली आहे। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे, हा सोहळा ऐतिहासिक आहे आणि ऐतिहासिक सोहळ्याला सगळी लोक एकत्र येतात। इकडे आपण बघतो तर राज ठाकरे एकत्र येत आहेत, संजय राऊत एकत्र येत आहेत। तर या सगळ्या पक्षासाठी हा वर्धापन दिनाचा भव्य सोहळा थोड्याच वेळात आता सुरू होणार आहे। बॉस श्रेय सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। ही दृश्य आपण बघतोय। 78वा वर्धापन दिन आहे शेतकरी कामगार पक्षाचा आणि त्याचा मेळावा पनवेलमध्ये होतोय। याची रॅली सुद्धा आता पनवेलमध्ये सुरू झालेली आहे। ही दृश्य आपण त्याची पाहतोय। शेतकरी कामगार पक्षाचे हे सगळे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत जे इथे जमलेत आणि पनवेलमध्ये आता शेकापच्या या रॅलीला सुद्धा सुरुवात झाली आहे। जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पनवेलमध्ये ही रॅली आता सुरू झालेली आहे। 78वा वर्धापन दिन शेतकरी कामगार पक्ष आज साजरा करत आहे। राज ठाकरे आणि संजय राऊत हे दोघं आज या ठिकाणी या मेळाव्यासाठी येणार आहेत। त्याची सुद्धा विशेष चर्चा आहे। शेतकरी कामगार पक्षासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आहे, कारण आज 78वा त्यांचा वर्धापन दिन आहे आणि त्या कारणाने कुठे कुठे पनवेलला हा एक भव्य मेळावा होणार आहे। त्याच्या बाहेर आपण आता आलो आहोत। त्या मेळाव्याच्या बाहेरचे चित्र बघू शकतो। पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं सुद्धा तैनात करण्यात आला आहे, कारण शेतकरी कामगार पक्षाचे नेते नाही तर बाकी पक्षाचे नेते पण इकडे एकत्र येत आहेत। आपण मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी पनवेलमध्ये लावण्यात आले। न्यू पनवेलचा हा परिसर आपण बघू शकतो। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी पनवेलला येत आहेत। एकंदर पाहायला गेलं तर आता जो माहोल आहे तो माहोल इथे शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिनाचा आहे। मात्र हा मेळावा महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचा असेल आणि महाराष्ट्राला काय ऐकायला मिळेल याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलंय। बॉस श्रेय सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। आपण ही दृश्य बघतोय। जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आता शेतकरी कामगार पक्षाची ही रॅली सुरू झालेली आहे। पनवेलमधली ही दृश्य आपण बघतोय। 78वा वर्धापन दिन शेतकरी कामगार पक्षाचा आहे, त्यानिमित्तानं ही रॅली निघाली आहे।